वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। माऊली रामकृष्ण हरी। आपण या ठिकाणी आलो आहोत। जवळच आता रोडच्या पलीकडे रिंगण, वाखरीचं जे रिंगण आपण म्हणतो, आणि खूप असा आनंद त्या रिंगणामध्ये येतो। त्या रिंगणाच्याच साईडच्या बाजूला आपण या ठिकाणी आमचे गुरुवर्य आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले त्यांच्या हाताखाली खूप असे कीर्तनकार, गायक, वादक तयार झालेले आहेत। असे म्हणजे पंडित भाऊ क्षीरसागर यांच्या आपण दिंडीला भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि काही दिंडीमधील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। भाऊ, मला सांगा तुमच्या दिंडीचा नंबर काय आहे? श्री संत ज्ञानोबा दिंडी सोहळा, पालखी सोहळा, या सोहळ्यामध्ये साधारण नंबरच्या दिंड्या 300, 350, 350 पर्यंत आहेत। त्यामध्ये 147 क्रमांकाची दिंडी गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था दिंडी समाज या नावाने ट्रस्ट आहे आणि त्या दिंडीमध्ये साधारण आता या वर्षी 450 ते 450 लोक आपल्या बरोबर सहभागी झालेले आहेत। हे बीड, परभणी, जालना, नाशिक, येवला अशा सगळ्या परिसरातले, कोल्हापूर, कराड इकडले ही मंडळी आहेत। अशा चौबाजूची मंडळी आमच्या गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था दिंडी मध्ये आहेत आणि याच नावाने आपण 147 क्रमांकावर चालतो आहोत। आता ज्ञानोबारांचा सोहळा हा एक अलौकिक सोहळा आहे। संत काय करतात, जीवाचं पाप निवृत्त करतात आणि त्या जीवाला ब्रह्मता म्हणजे देवत्व प्राप्त करून देत असतात। पाप निवृत्ती करणं आणि देवत्व प्राप्त करून देणं हा संतांचा मूळ स्वभाव। त्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांच्या वारी बरोबर, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर जेवढी मंडळी येतात ती सगळी ज्ञानोबाराचे दर्शन घेतात। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एक ठिकाणी, पाप नाशे दरुशनी, असं ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारायांनी संतांच्या बाबतीत बोलताना बोलले। ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तयाजवळी असे पापनाशे दरुशने। त्यांच्या दर्शन मात्रे करून पापही निवृत्त होतं आणि त्याला मोक्षही मिळतो म्हणजे देवही मिळतो, असं दुहेरी साध्य प्राप्त करून देणारं साधन म्हणजे श्री संत ज्ञानोबाराय। आणि ज्ञानोबाराय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतांचे निर्माते ज्ञानोबाराय आहेत। सगळ्या संतांना ज्ञानोबारांची प्रेरणा म्हणून संत अगदी चोखोबारा, गोरोबा काका, सावता बाबा, जगद्गुरु तुकाराम महाराज या सगळ्यांचा सन्मान वाढवणं ज्ञानोबारांनी काम केलं आणि त्याच ज्ञानोबारांचं हे अत्यंत मोठं वैभव म्हणजे किती ट्रका, किती लोक, किती जेवण, किती सुंदरता, किती भजन, अशा अनंत गोष्टी सौंदर्याच्या आहेत। आणि यामध्ये आम्ही या 147 क्रमांकावर गुरुवर्य कुंभार गुरुजीच्या आज्ञेने चालत राहिलो। गुरुजींच्याच नावाने ट्रस्ट आहे। या माझ्या बरोबर असलेले संस्थेचे विद्यार्थी एक 45 विद्यार्थी आणि बाकी समाज अशा प्रकारचा चालतो। आमच्या बरोबर अंकुश मामा, मराठवाड्याचं भजनाचं वैभव, जे गाथा भजन उत्तम करतात, चाली उत्तम, चौचरणीच्या चाली, दिडकीच्या चाली, अशा अनंत पद्धतीचं जे वाङ्मय आहे त्याच्या चाली ज्यांना येतात सुंदर सुंदर, असे आमचे अंकुश मामा या दिंडीमध्ये चालतात। त्यांचंही आम्हाला श्रवण प्राप्त झालं। हळदे महाराज, गुरुवर्य हळदे महाराज या दिंडीमध्ये चालतायत। असे अनंत लोक चालतायत। डॉक्टर आहेत, वकील आहेत। त्यानंतर गेवराई तालुक्याचे शिवाजीराव पंडितांचे चिरंजीव जयभाऊ पंडित, अत्यंत सरळ साधा, अगदी समर्पणपणाने तेही सुद्धा या वारीमध्ये सहभागी झालेत। बंडूशेठ वगैरे वगैरे, बंडूशेठ म्हणजे मोठे आमचे गेवराईचे, असे अनंत लोक। रात्री 1च्या दरम्यान आमच्या दिंडीला जरांगे पाटील सुद्धा भेट देऊन गेले। महेशांना दाभाडे आणि जरांगे पाटील मुंबईला जाताना या रस्त्याने गेले आणि आम्हाला भेटून गेले। अशा प्रकारचा एकंदरीत या दिंडी सोहळ्यामधला आनंद आहे। हे भेटणं म्हणजे ज्ञानोबारांचं वैभव नाही, तर हे भेटणं ज्ञानोबारांचं कृपा प्रसाद आहे। अशा प्रकारची विशेषता आहे। म्हणजे असा जो विशेष सोहळा आहे, या सोहळ्यामध्ये आमदार, खासदार असे अनंत लोक येतात
आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पुनीत होऊन जातात. असं ज्ञानोबारांचं वैभव आहे, असं ज्ञानोबारांचं सामर्थ्य आहे. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राहणार अंक त्याचा. हे जगद्गुरु तुकोबारांनी ज्ञानोबारांच्या बाबतीतच बोललेलं आहे. अशा प्रकारचा विषय. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंग करा. अशा पद्धतीचं ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत, ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधामध्ये जगद्गुरु तुकोबाराची थोर उक्ती आहे. आणि त्या उक्तीप्रमाणे हा वैभव संपन्न सोहळा चालला. त्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी शेगाव या मुक्कामाला असताना हरिभक्तपारायण बळीराम महाराज, हरिभक्तपारायण सोमनाथ महाराज, हरिभक्तपारायण या चॅनलचे सर्व आमचे कृष्णा महाराज आवटे, त्यानंतर आमचे माऊली महाराज वाघमोडे, हेवाळे बापू, आमच्या शेंदवरून आलेले म्हणजे लातूर जिल्ह्याचे माजी डायरेक्टर आणि मुख्यमंत्र्याचे मित्र आमचे पंडितराव बदरगे वगैरे ही सगळी मंडळी इथे उपस्थित आहोत. यांनी मुलाखत घेऊन या दिंडीला किंवा सोहळ्यामधल्या वैभवशाली संपन्नतेला प्रगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रती आम्ही ऋणी आहोत. अत्यंत आनंद. भाऊ मला सांगा, आपल्या घरी जर पाहुणे येणार असेल तर आपली अशी चलबिचल होती, त्यांना जेवायला काय करायचं, त्यांना झोपायला कुठं ठेवायचं, त्यांना आंघोळीला पाणी कधी द्यायचं. मग एवढ्या वारीच्या वाटाने एवढे वारकरी घेऊन जात असताना असं कधी होतं का की आता कसं करायचं बाबा, आता कसं पटकन जेवण होईल, कसं सगळ्यांची व्यवस्था होईल, असं कधी? एखाद्या वेळेला आपत्ती पावसाची जर जास्त आली तर असं घडतं. मात्र या ठिकाणी ताबडतोब लगेचच काहीतरी सजेशन निघतं आणि जेवणाची व्यवस्था होते. सरासरीना 12च्या नंतर वारकरी कुठलाही उपवासी राहत नाही, अशी विशेषता या सोहळ्याची. आणि संध्याकाळी सुद्धा 9च्या नंतर प्रायः कोणी उपवासी नसतं, असं या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे. पोलीस जेवतात, अगदी मागणारे जेवतात, ज्याला आश्रय नाही कुठलाच तेही जेवतात. ज्ञानोबारांचं जयाने घातली मुक्तीची गवादी, असं जर वैभव आहे तर हे तर साधा आहे अन्नदान. आणि ते ज्ञानोबारांच्या इथं सहज मिळतं. कितीही आपत्ती असली पावसाची तरीही सुद्धा लोक जेवणच झोपतात आणि करण्याची ह्याची काहीही अडचण येत नाही. उपलब्धी शिध्याची खूप असते. इतका शिधा मिळतो, इतका की पंक्ती घालणारे लोक आज काजूकरीचं आमरस, कुठे तुमची बासुंदी, जिलबी, या सगळ्या पक्वांनाचा अतिशय म्हणजे एक प्रकारचा बडीमार म्हणा असं लोकांना खायला मिळतं. गुलाबजामुन हे तर एकदम किरकोळ पदार्थ आहेत, सहज. असं या सोहळ्याचं वैभव. आणि अन्नदाते हल्ली खूप झालेले आहेत. त्या सगळ्या अन्नदात्याला मी अशी ज्ञानोबारांच्याकडे प्रार्थना करील की सगळ्याच अन्नदात्याला, सगळ्याच दिंड्यांच्या अन्नदात्याला ज्ञानोबारांची कृपा प्राप्त व्हावी आणि त्यांचं वैभव वाढावं, ही जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारांच्याकडे प्रार्थना. अतिशय सुंदर माहिती भाऊंनी दिलेली आहे. आम्ही अशाच तुम्हाला वेळोवेळी दिवसातून प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला आम्ही अशा अपडेट देत राहू. निश्चितच आपण बघत राहा श्रीमंत वारकरी TV न्यूज. धन्यवाद.